पुण्यात यंदा तिरंगी लढत असणार आहे। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून अनपेक्षितपणे लढतीत उतरलेले वसंत मोरे। पुण्याच्या राजकारणात या न त्या कारणाने ही तीन नावे नेहमीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळाले। महापौर पदाचा कारभार सांभाळताना कोरोनाच्या काळातील कामं आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचं यशस्वी आयोजन करणाऱ्या मोहोळांचं पुण्यात एक वेगळं वलय आहे। तर कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला सुरुंग लावून आमदार झालेल्या रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला पुन्हा पुण्याच्या राजकारणात जिवंत ठेवले। तर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मतभेद, उमेदवारीवरून वाद झाल्याने पुण्याची पसंत मोरे वसंत या टॅगलाईन खाली ज्यांची ओळख आहे ते पुण्यातील डॅशिंग नगरसेवक, कमी तिथं आम्ही या न्यायाने जनतेची कामं करणारे आणि सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा फॅनबेस असणारे वसंत तात्या मोरे या तीन तगड्या उमेदवारांमध्ये यंदाची ही निवडणूक पाहायला मिळणार आहे। काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात भाजपनं मोदी लाटेत बस्तान बांधलं। ते सलग 2 टर्म भाजपच्या उमेदवारानं हे मैदान आरामशीर मारलंय। मात्र 2024 ची लढत इंटरेस्टिंग आहे आणि तितकीच अनपेक्षित देखील। त्यामुळे मोहोळ आपला फायनल डाव टाकून कुस्ती जिंकणार की हु इज धंगेकर म्हणणाऱ्या भाजपला रवींद्र धंगेकर पुन्हा इंगा दाखवणार की मोरेंच्या मदतीने वंचित फॅक्टर पुण्यात पुन्हा गेम चेंजर ठरणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये। नमस्कार, मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या। तर 1951 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरहर गाडगीळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून गेले। त्यानंतरच्या काळात इथून प्रजा सोशलिस्ट पार्टी, संयुक्त सोशलिस्ट पार्टी, भारतीय लोकदल अशा पक्षांचेही खासदार झाले। या कालावधीमध्ये तब्बल 10 लोकसभा निवडणुकात काँग्रेसचा खासदार या मतदारसंघावर निवडून आलाय। पण 1991 साली पहिल्यांदाच भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं। अण्णा जोशी हे भाजपचे पहिले खासदार निवडून आले। कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले सुरेश कलमाडी 1996 मध्ये पहिल्यांदाच या जागेवरून खासदार झाले आणि यानंतर पुण्याच्या राजकारणात सबकुछ कलमाडी हा नवा अध्याय सुरू झाला। कलमाडींच्या विरोधात कुठलाच विरोधक टिकू शकला नाही आणि 2004-2009 च्या निवडणुकातही कलमाडी जिंकत त्यांनी खासदारकीची हॅट्रिक पूर्ण केली। कॉमनवेल्थ घोटाळ्यात नाव पुढे आल्याने 2014 मध्ये कलमाडी यांचं तिकीट कापून काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली। मोदी लाटेच्या या काळात काँग्रेसची पुण्यातील राजकारणातून पिछेहट झाली ती कायमचीच। 2014 मध्ये काँग्रेसच्या या परंपरागत जागेला सुरुंग लावत भाजपने या मतदारसंघातून अनिल शिरोळे यांना निवडून आणलं। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट इथून खासदार झाले। त्यामुळे पुण्यावर भाजपचा एकछत्री अंमल सुरू झाला। मात्र बापटांच्या जाण्याने पुण्यातील भाजपला नेतृत्वाच्या पोकळीची उणीव जाणवायला लागली। त्यात 2019च्या विधानसभेला भाजपचे 2 आमदार पडल्याने भाजपसाठी मतदारसंघात काही प्रमाणात का होईना पिछेहट झाली। पुणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आमदार, भाजपचे 4 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे। तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे। त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाहीये। माजी आमदार जगदीश मुळीक यांची मनधरणी करून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्याच्या उमेदवारीचा तिढा सोडवला आणि माजी नगराध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। खरं तर ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे भाजपला कसब्याच्या पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला होता। म्हणूनच कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेत काही प्रमाणात का होईना भाजपने ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे काँग्रेसने धंगेकर पॅटर्नवरच विश्वास कायम ठेवत त्यांना तिकीट दिलं। त्यामुळे पुण्यात मोहोळ वर्सेस धंगेकर अशी दुहेरी फाईट होणार असं चित्र असताना या सगळ्या मल्टी ड्रामामध्ये एंट्री झाली ती वसंत मोरे यांची। काहीही झालं तरी पुण्यातून निवडणूक लढवण्यास तात्या इच्छुक होते। मात्र पक्षाने तसा कोणताही निर्णय न घेतल्याने नाराज झालेल्या मोरेंनी शरद पवारांपासून ते राऊतांपर्यंत सगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत उमेदवारी मिळेल का याची चाचपणी केली। मात्र महाविकास आघाडीकडून ही जागा धंगेकरांना सुटल्याने मोरेंनी वंचितची वाट धरली।
ज्या अभिजित वैद्यांना तिकीट मिळावं यासाठी वंचित अडून बसली होती, त्याच आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र वसंत मोरेंना पुण्याच्या रिंगणातून पुढे केलं। त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबले असं म्हणायला सध्या तरी हरकत नाहीये। पुणे लोकसभेत सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो तो ब्राह्मण मतदारांचा टक्का। म्हणूनच प्रत्येकच पक्ष ब्राह्मण उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करायचा। यावेळेस मात्र हा फॅक्टर बाजूला सारून दोन्ही मुख्य पक्षांनी मराठा आणि ओबीसी नेतृत्वाला पुढे केलंय। गिरीश बापटांच्या जाण्यानंतर पुण्यात होणारी ही पहिलीच लोकसभा असल्याने भाजपसाठी पुण्याची ही जागा प्रतिष्ठेचा मुद्दा असणार आहे। तर काँग्रेसही आपला हा जुना बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करताना दिसेल। मोहोळ यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर नगरसेवक पदापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा महापौर पदापर्यंत येऊन पोहोचला। स्थायी समिती पीएमटी मध्येही पदभार सांभाळण्याची संधी मिळाल्याने संपूर्ण शहराच्या नाड्या त्यांनी जवळून पाहिल्या। कोरोनाच्या काळात मोहोळांनी केलेल्या कामाच्या संपूर्ण शहरात चर्चा झाली। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मुरलीधरांना हे नाव पुण्यात प्रत्येकाच्या तोंडावर खेळू लागलं। बापटांनंतर भाजपसाठी पुण्यातील शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। फडणवीसांच्या अत्यंत जवळच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या मोहोळ यांना खासदारकीचं तिकीट मिळणार हे त्यामुळे जवळपास कन्फर्म होतं। झालंही अगदी तसंच। मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपने पुण्याच्या जागेवरून शिक्कामोर्तब केला। दुसरीकडे मात्र रवींद्र धंगेकर यांच्या व्यक्तिमत्वाला कार्यक्षेत्राच्या मर्यादा आहेत। अनेक वर्ष आपल्या प्रभागात नगरसेवक म्हणून कामाचा ठसा उमटवणारे धंगेकर कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लाईमलाईट मध्ये आले। भाजपची हक्काची जागा जिंकल्यामुळे धंगेकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालं। त्यामुळे कसबा आणि आसपासच्या परिसरात धंगेकर यांचं काम बोलत असतं। त्यांचा एक वेगळा फॅन बेसही आपल्याला इथे पाहायला मिळतो। त्यात मोहोळ यांना महापौर म्हणून संपूर्ण पुणे शहराचा कामाचा इम्पॅक्ट पाडता आला। त्या तुलनेत धंगेकरांसाठी हा आउटरीच तसा कमी आहे। मात्र महाविकास आघाडीची ताकद प्लस धंगेकरांचा कसबा मतदारसंघ प्लस अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची वोट बँक असं समीकरण मांडलं तर धंगेकर मोहोळांना तगडी फाईट देऊ शकतात। पुण्यात संघाचं केडर मोठं आहे। पुण्यात बूथ लेवल पासून पक्ष संघटनेचं जाळही भाजपने मजबूत बांधलंय। इतकंच काय तर मतदारसंघातील बहुतांशी आमदारांची ताकद भाजपच्या बाजूने असणार आहे। त्यामुळे आता मतांचं गणित जुळवून आणत कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पुण्यासाठी मोहोळ वर्सेस धंगेकर अशी सोपी लढत असताना त्यात वसंत मोरेच्या एंट्रीनं मोठा क्लायमॅक्स आलाय। मनसेकडून यंदाची लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मोरेंना नेतृत्वाकडून मात्र पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही। अखेर नाराज झालेल्या मोरेंनी वंचितचा झेंडा हाती घेत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुण्यात लढतीत उडी घेतली। मोरेंनी या दुहेरी लढतीला तिरंगी बनवली, कारण पुण्यात मोरेंचा फॅन बेस आहे। दक्षिण पुण्यात म्हणजेच कात्रजच्या पट्ट्यात मोरेंचं तगडं काम आहे। मुस्लिम बहुजन अगदी सगळ्याच स्तरावरील लोक त्यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतंय। मोरे मनसेत नसले तरी मनसेचं त्यांनी बांधलेलं मोठं केडर त्यांना आतल्या गोटातून मदत करताना दिसेल। इतकंच काय तर वंचितला मांडणारा एक मोठा वर्ग मोरेंना ताकद देणार असल्याने मोरे पुण्याला धक्कादायक निकाल देऊ शकतात। मोरे निवडून येतील की नाही हे माहित नाही, पण त्यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हे पाहणंही येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येत्या काळात पुण्यात धंगेकर पॅटर्न पुन्हा चालणार की वसंत मोरे धक्कादायक निकाल देणार की मोहोळ वन साइड मैदान मारणार, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।